परंतु भारत नावाची जी भूमी आहे, ज्याला आपण इंडिया दॅट इज भारत असं म्हटलं आपण, त्याच्या ज्या भौगोलिक ह्या सीमा आहेत, या सीमेच्या आत जन्मलेला माणूस हा या जमिनीत उगवणारं जे धान्य आहे, इथं पिकणारी जी फळं आहेत, इथे असलेली खनिज संपत्ती आहे, इथं असलेलं पाणी आहे, इथे असलेली झाडं आहेत, इथे जे जे काही आहेत त्याचा उपभोग सगळ्यांना सारख्याच पद्धतीने घेता येईल आणि घेता आला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. संविधान काय म्हणतं की तू दाढी वाढवावी का शेंडी ठेवावी का कटिंग करावी का ना करू नये का केस वाढवावेत, मला काही देणं घेणं, त्याचं स्वातंत्र्य तुला पूर्ण आहे. परंतु इथे जन्माला आल्याच्या नंतर मात्र त्यालाही जगू दे, त्यालाही जगू दे, त्यालाही जगू दे, त्यालाही जगू दे, सगळेजण जगू, कुणीच मरायचं नाही, कुणीच मारायचं नाही, कुणीच एकमेकाचं वाईट चिंतायचं नाही आणि सगळ्यांनी या ठिकाणी सुखी राहायचे. एवढंच नाही, त्याच्या पुढे संविधान बघा. संविधान तुम्हाला कळेल की संविधान किती चांगली भूमिका घेतं. म्हणजे संविधान काय म्हणतं, मी कोणत्याही धर्माच्या बाजूचा नाही, परंतु तुला तुझा धर्म पाळण्याचा अधिकार आहे. मी तुला अडकाठी नाही करणार. तुला जर एखादा धर्म पाळायचा जरूर पाळ, एवढंच कर की दुसऱ्याच्या आड येऊ नको, दुसऱ्याला त्रास देऊ नको. मी आमच्या धर्मात जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ, मी तबक्या जातीत जन्मलो म्हणून मी श्रेष्ठ, मी तबक्या वंशाचा आहे म्हणून श्रेष्ठ, तेव्हा असं काही करू नको. आणि म्हणून संविधान काय म्हणतं, एवढंच नाही तर एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देईन, संविधान किती तटस्थ आहे ते. आपण पाहतो की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, निवडून दिल्याच्या नंतर लोकप्रतिनिधी शपथ घेतात आणि शपथ घेत असताना जास्तीत जास्त संख्येने तुमच्या लक्षात आलं असेल की मी ईश्वर साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की, असं म्हणतो. पण शपथ घेतो ईश्वराला साक्षी ठेवून, पण म्हणजे घटनेद्वारे स्थापित झालेल्या या राज्यामध्ये माझ्या वाट्याला जो रोल आलेला आहे तो रोल मी इमानी इतबारे निघेन. म्हणजे तू तुझ्या आदर्शाला समोर ठेवून तू शपथ घेऊ शकतोस, परंतु त्याच्या कायद्याप्रमाणे नाही. कायदा मात्र भारतीय संविधानाने स्थापित झालेल्या कायद्यानुसार माझ्या वाट्याला जो काही रोल आलेला आहे, माझ्या वाट्याला जे काही मंत्रीपद आलेलं, माझ्या वाट्याला जे काय, आता आपण तुमच्या वाट्याला जो काही रोल आलेला आहे तो इमाने इतबारे करील अशा प्रकारची ती शपथ असते. शपथ आपण घेतो, शपथ घ्यायला आपण फार तसे तरबेज आहोत, परंतु आपण आपल्या भूमिका निभावतो का? एकदा आपल्या अंतःकरणामध्ये एकदा झोकावून बघितलं की आपल्याला कळतं, आणि आपण स्वतःला जेवढे कळतो तेवढे दुसऱ्याला कुणालाच कळू शकत नाही. आपण किती चांगले आहोत हे सगळ्या दुनियेला माहीत असतं, पण आपण किती बदमाश आहोत हे एकट्यालाच माहीत असतं. आणि म्हणून तुम्ही फार चांगल्या खात्यामध्ये आहात. या ठिकाणी मला सूचना आलेल्या आहेत, मी तसं भरपूर बोलू शकेल, परंतु मला या ठिकाणी तुमच्या पालघर जिल्ह्यामध्ये उद्घाटनाच्याच कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होता आलं, त्याबद्दल मी स्वतःला धन्यवाद समजतो. आणि या आठवड्यामध्ये तुम्हाला जो काही टाइम दिलेला आहे, मला जेवढे जिल्हे कव्हर करता येतील तेवढे जिल्हे मी कव्हर करणार आहे. कारण त्याचं मी एवढी धडपड का करतो, त्याचं कारण असं आहे की खरंच 1950ला आपल्या हातात संविधान नसतं तर आज आपली अवस्था काय असती अशी तुम्ही कल्पना केली तर मी सांगतो मी रात्रभर झोपणार नाही, छताकडे पाहून रात्र काढा. कारण तेव्हापासून जे आपण सुखी झालो संविधानाच्या मुळे, कोणालाही अतिरेकीपणा करता येत नाही, आताताईपणा करता येत नाही. प्रत्येकाला संयमानेच चालावं लागतं, नियमानेच चालावं लागतं. म्हणून आपण आज सुखी आहोत आणि आपल्याला सगळं जग सुखी करायचं आहे. याच्यासाठी आम्ही तसा सेवानिवृत्त आहे, मी शिक्षक आहे त्यातल्या त्यात. आणि त्याच्यानंतर आज जे मी हातात काम घेतलेलं आहे
कारण सेवानिवृत्तीच्या नंतर एकच काम असतं माणसाला, मरणाची वाट पाहणे. मरणाची वाट पाहणे एवढंच काम असतं. मी म्हटलं आता ते तर येणारच आहे, आपल्या म्हणण्याने काय रुकणार नाही. परंतु आपण जिवंत असेपर्यंत जेवढं लोकांना देता येईल तेवढं देण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी आलो. तुम्ही माझं या ठिकाणी स्वागत केलं. खरं तर आजचा तुमच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आजचा कार्यक्रम पूर्ण झाला का सर? छातीवर हात ठेवून सांगा. नाही झालं. तुमची 2 पत्रकं माझ्याकडे आहेत, एक ग्रामविकासचं आहे आणि एक तुमच्या आयुक्तालयाचं आहे. हे दोन्ही पत्रकं असं सांगतात की शेवटच्या खेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत तुमच्या संविधानाची प्रत गेली पाहिजे, त्या प्रस्ताविकेची. नाही राबू शकलो आपण एवढी यंत्रणा. अवघड असतं ते, पण टार्गेट मात्र ठेवायला हरकत नाही. आज या दिवशी प्रत्येक माणसाच्या हातात, महाराष्ट्रातल्या या देशातल्या, खरं तर आपल्या जिल्ह्यातला धरलं तर आपल्या जिल्ह्यातल्या शेवटच्या खेड्यातल्या शेवटच्या माणसाच्या हातामध्ये ही प्रास्ताविका असायला हवी होती आणि त्याच्या तोंडून किमान मधून तरी घेतली जाणं अपेक्षित होतं. टार्गेट मोठा आहे, परंतु सगळ्यांनाच काही टार्गेट आपलं अशी काही जादूची कांडी नाही. आपण प्रयत्नात आहोत. याच्यासाठी तुम्ही मला चांगली माणसं वाटता आणि एवढी चांगली माणसं महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या जिल्ह्यामध्ये बघतोय. समाज कल्याणच्या एका डिपार्टमेंटमध्ये एवढे चांगले कर्मचारी असू शकतात, हे महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे. तुमचा मी सगळ्या महाराष्ट्रात प्रचार करेल. सुरुवातीचा दिवस अतिशय गोड झालेला आहे. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार.